नमस्कार मित्रांनो. आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, मी आज आलोय काकडी हिरा या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं मी 400 मीटरचं काम पेंडिंग राहिलेलं आहे. आणि मित्रांनो, तेच आता सध्या पाहू शकतो आपण समोर. तुम्हाला म्हटलं होतं 1 ते 2 दिवसामध्ये हे काम होईल, 2 ते 3 दिवसामध्ये. मित्रांनो, ऑलरेडी पाहू शकतो या ठिकाणी आपण ते काम पण ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो सगळं. आता जवळपास ह्याच्यावरती स्लीपर हातरून पॅनल पण टाकण्यात आले आहेत मित्रांनो. जे तुकड्या तुकड्यामध्ये रूळ असतात ते पण ह्या परिसरामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, जवळच आता इथून असलेलं मागच्या साईडला बघितलं मित्रांनो, ह्या साईडला मी तुम्हाला दाखवतो. थोडस एक 100 मीटर अंतराचं काम सध्या बाकी मित्रांनो. कारण की हे काम कनेक्ट झाल्यानंतर जवळपास बीडच्या रेल्वे स्थानकाच्या 2 किलोमीटर पहिले, 2 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर पहिले ट्रेन जवळपास जाऊन तिथं जाऊन उभा राहते मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, मागच्या साईडला काम पण चालू आहे मित्रांनो. कारण की जर बघितलं तर स्लीपर हाताळण्याचं काम चालू आहे. जे पॅनल आहेत मित्रांनो, रूळ, ते रूळ पण टाकण्याचं काम मित्रांनो सध्या या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. आता सध्या संध्याकाळच्या जवळपास 6 वाजत आल्यात, तरी पण या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीने सध्या या ठिकाणी काम चालू आहे. आणि समोरच मित्रांनो हे पाहतो आपण, हे काकडहिरा गाव आहे. समोर आपण जे पाहतोय मित्रांनो, हे पूर्ण काकडहिरा गाव आहे. आणि ह्या गावात एकदम जवळूनच मित्रांनो या ठिकाणी ट्रेन गेलेली. मित्रांनो, जर बघितलं या ठिकाणी आपण जमिनीचं अंतर पाहू शकतो. जमिनीच्या अंतरपासून तर ट्रेन खूप उंच हाईटवरून मित्रांनो ह्या परिसरामधून ट्रेन चाललेली. कारण की या ठिकाणी खूप अशी भराई करण्यात आली मित्रांनो. कारण की या ठिकाणी जर ट्रेन चालली मित्रांनो, तर या ठिकाणी तळेगाव असेल किंवा रोडून जाणारे जे लोक आहेत मित्रांनो, त्यांना एकदम म्हणजे वरून असं टेकडावरून ट्रेन जाताना एकदम दिसणार आहे. आणि मित्रांनो, या टायमिंगला ज्या टायमिंगला इथून ट्रेन जाईल त्या टायमिंगला खूप छान वाटणार मित्रांनो. कारण की उंच हाईटवरून या ठिकाणी ट्रेन जाणार, तर बघणाऱ्यांना खूप छान वाटणार या ठिकाणी. मित्रांनो, आपण समोर जाऊन बघूया आता एक कशा पद्धतीने आपल्या ट्रेनचं आणि ट्रॅक टाकण्याचं काम चालू आहे, ते आपण आता समोर जाऊन बघूया. मित्रांनो, आपण समोर पाहतो या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आलेली आहे. आणि पुढच्या बाजूला जर बघितलं तर पूर्ण स्लीपर हाताळण्यात आलेले आहेत. आणि फक्त जे साईडचे जे पॅनल आहेत, हे पॅनल, तर हे पॅनल आता टाकण्याचं काम मित्रांनो सुरू होणार आहे. समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी हा समोरचा जे आपल्याला गाड्या वगैरे चाललेल्या दिसतात, तो नगर हायवे मित्रांनो. बीड अहमदनगर रोड आहे मित्रांनो. आणि हे समोरचं काकडहिरा गाव आहे मित्रांनो. हा पूर्ण जे आपण पाहतोय परिसर मित्रांनो, काकडहिरा गावाचा परिसर आहे. खूप असं निसर्गरम्य वातावरण ह्या परिसरामध्ये आहे. आणि खूप असं म्हणजे हिरवागार तुम्हाला या परिसरामध्ये बघायला भेटेल मित्रांनो. पुढे पण अतिशय वेगाने मित्रांनो ट्रॅक बसवण्याचं काम चालू आहे मित्रांनो. ह्या साईडला बघितलं तर ज्या क्लिपा वगैरे आवळण्याचं काम असेल त्या परिसरामध्ये पाहू शकतो आपण सध्या. समोर काही वर्कर्स या ठिकाणी काम करत आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं समोर तर क्रेन पण आहे मित्रांनो, आपण पाहू शकतोय. क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी जे वरचे जे पॅनल आहेत ते पॅनल टाकण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे मित्रांनो. आपण आता ते बघून बघूया जवळ जाऊन. मित्रांनो, मी थोडंसं काकडहिरा साईडला आलो आहे मित्रांनो. जो काकडहिऱ्याकडे जाणार रोड आहे नगर रोडवरून, तर त्या ठिकाणी पाहू शकतो आपण एक अशा पद्धतीचे स्लीपर हाताळण्यात आले आहेत मित्रांनो. हे समोर आपण पाहू शकतोय. अजून ह्याच्यावरती पॅनल टाकले नाहीत अजून मित्रांनो. कारण की हे पॅनल आता उद्या जवळपास टाकतील मित्रांनो. कारण की उद्याच्या हे पूर्ण काम कम्प्लीट होऊन जाईल. कारण की त्याला जे मधला जे गॅप राहिलेला आहे, ते गॅप उद्याच्या मित्रांनो पूर्ण कव्हर होऊन जाईल. मित्रांनो, म्हणजे जवळपास 1-2 वर्षापूर्वी या ठिकाणी असे या साईडला जे आपण पाहतोय मित्रांनो, ही जागा, त्या जागेवरती स्लीपर टाकण्यात आलेले होते. म्हणजे जवळपास मित्रांनो हे जे स्लीपर आहे समोरचे हातारलेले, ते स्लीपर 1-2 वर्षापूर्वीच ह्या परिसरामध्ये टाकण्यात आले होते. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ह्याची अवस्था पाहू शकतोय हे कसे झालेले आहेत ते. मित्रांनो, मी सध्या जे काकडे जाणारा मेन रोड आहे त्या ठिकाणी पाहू शकतोय. हा नगर रोड पण येणारा रस्ता. आणि मित्रांनो, हा तिकडे काकडे जाणारा
या ठिकाणी मित्रांनो हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय मित्रांनो, या ठिकाणी पॅनल टाकल्यामुळे मित्रांनो काकडहिऱ्याच्या लोकांना ये जा करण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी एक बोगदा बनवण्यात आलेला आहे समोर. असं पुढे जाऊन पुन्हा त्यांना ह्या साईडने युटर्न येऊन असं काकडहिऱ्याकडे जाण्यासाठी रेल्वेने मित्रांनो हा रस्ता बनवून देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हे जे पॅनल आहेत मित्रांनो, दुसऱ्या दुसऱ्या जागेवरून जे तिथं नवीन पॅनल टाकण्यात आलेले आहेत, जे नवीन जे ट्रॅक आलेले आहेत मित्रांनो, लांब लांब तर त्या ट्रॅक जे काढलेले आहेत ते तिथून मित्रांनो समोर जे आपण ट्रक पाहतोय त्या ट्रकच्या साह्याने मित्रांनो या ठिकाणी हे ट्रॅक आणलेले मित्रांनो. तर ह्या क्रेन मधून मित्रांनो, ह्या क्रेनने त्या ट्रक मधून काढून या ठिकाणी असं साईडने टाकण्याचं काम सध्या त्या परिसरामध्ये चालू आहे मित्रांनो. जर मित्रांनो बघितलं तर मित्रांनो आज 20 तारीख आहे. उद्या 21 तारखेपर्यंत हे जे 400 मीटरचं काम आहे ते उद्याच्याला एकदम पूर्ण होणार आहे मित्रांनो. कारण की स्लीपर हातरून सगळं काम झालेलं आहे. आणि ह्याच्यावरती मित्रांनो जे खडी टाकण्याचे ट्रॅक्टर असतात ते खडी टाकण्याचे ट्रॅक्टर लगेच तात्काळ या ठिकाणी येतील. आणि समोरचं जे पाहतो आपण खडी, या ठिकाणी खडी पण टाकण्यात आलेली. ही खडी मित्रांनो त्या ट्रॅक्टर स्लीपरवरती टाकण्यात येईल मित्रांनो नंतर. पाहू शकतो मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी जे पॅनल आहे ते पॅनल साह्याने इथं इथं टाकले जात आहेत मित्रांनो. पाहू शकतो मित्रांनो समोर असे ट्रॅक ह्या परिसरामध्ये टाकण्यात आलेले आहेत. लवकरच उद्या मित्रांनो 1 ते 2 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल मित्रांनो. म्हणजे उद्याच पूर्ण हे काम पूर्ण होऊन जाईल. कारण की परवा तर लगेच ह्याच्यावरती हे टाकू शकतात मित्रांनो. कारण की निर्मिती कन्स्ट्रक्शनचं काम खूप अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये चालू आहे. जे रेल्वेचे कर्मचारी ते त्यांच्या या ठिकाणी गाड्या पण आहेत मित्रांनो. समोरची ज्या पाहतोय आपण ते या ठिकाणी कोणीतरी कर्मचारी आहेत मित्रांनो रेल्वेचे. कारण की इथले जे मित्रांनो जे इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या ठिकाणी त्यांच्या कामानिमित्त या ठिकाणी पूर्ण आलेले आहेत. या ठिकाणचं काय मॅनेजमेंट असेल काय त्यांची त्यांनाच माहिती आहे काय करतायत ते. आणि मित्रांनो समोरच हे पाहू शकता आपण हे काकडहिरा गाव आहे. आणि काकडहिरा गावात मित्रांनो असं टर्न मारण्यासाठी आता या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला आहे. पहिलं मित्रांनो इथून डायरेक्ट सरळ स्ट्रेट हे साईडला ती गाडी बोलेरो उभा आहे तसे सरळ रस्ता जात होता. आता तो रस्ता बंद करून या ठिकाणी यू टर्न मारून मित्रांनो ह्या गावकऱ्यांना यावं लागतं मित्रांनो. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो.